तुमचे फ्रेंड्स देखील तुमच्यासाठी जर्मनीतून चॉकलेट्स घेऊन येत आहेत का? येस, तर हा व्हिडिओ नक्की बघा. माझ्या मागं सगळ्या कॅन्डी आहेत, गमी बेअर्स जे जर्मनीचे फेमस आहेत, तर ते तुम्हाला दाखवणार आहे. तर हारिबो हा एक फेमस ब्रँड आहे जर्मनीतला, तर ज्याचे हे गमी बेअर्स फेमस आहेत. साधारण असे जेली टाईप दिसतात हे. नॉट जस्ट दिस ब्रँड, बाकीच्या ब्रँडचे पण तुम्हाला इथे दिसत असतील तर असेच हे गमी बेअर्स आहेत. गुमीज म्हणतात त्याला जर्मन भाषेमध्ये. तर तुम्हाला आधी दाखवलं तसं असं जेली टाईप टेक्स्चर असतं याचं, आणि खरंच खूप फेमस आहे तिथे किड्समध्ये, इवन ॲडल्ट्समध्ये, आणि जनरली जर्मनीवरून जे कोणी येत असतं तर आणताना कॅन्डी प्रकारामध्ये जनरली हारिबो आणतात लोक. पण एक खूप महत्त्वाची गोष्ट, इथल्या पॅकेट्सवर, कुठल्याच पॅकेट्सवर, इथल्या नॉट जस्ट कॅन्डी, कुठल्याही पॅकेट्सवर हे लिहिलेलं नसतं की व्हेज आहे हे की नॉन व्हेज आहे. म्हणजे आपल्या इथं जसं ग्रीन डॉट स्क्वेअरमध्ये आणि रेड डॉट असतं तसा प्रकार इथे नाही आहे. तर जर तुम्ही इन्ग्रेडियंट लिस्ट बघितली, जसं आधी म्हटलं तसं याच्यावर काय व्हेज किंवा नॉन व्हेज, कंटेन्स एग, कंटेन्स नॉन व्हेज इन्ग्रेडियंट्स असं काही लिहिलेलं नसतं. हां, सो इफ यू चेक इन्ग्रेडियंट लिस्ट ऑन द बॅक, तर हे जर तुम्ही वाचलं तर यामध्ये तुम्हाला जिलेटीन हा एक पदार्थ मिळेल. आता जी मुख्य गोष्ट तुम्हाला सांगायची आहे ती, तर युरोपियन कंट्रीजमध्ये जिलेटीन जो आहे, स्पेशली या गमीजसाठी वापरणारा जिलेटीन, हा पोर्क बोन्स आणि पोर्क स्किनपासून बनतो, अनलेस अदरवाईज स्पेसिफाईड. म्हणजे जे नॉन पोर्क ऑप्शन्स असतात, हलाल ऑप्शन्स असतात, त्याच्यावर लिहिलेलं असतं. ह्याच्यावर लिहिलेलं नाही आहे, जस्ट जिलेटीन मेन्शन केलं आहे. तर जिलेटीन बाय डिफॉल्ट इथला पोर्कपासून बनतो. सो नेक्स्ट टाईम तुमचे फ्रेंड्स कॅन्डी घेऊन येतील जर्मनीवरून, त्यावेळी त्यांना नक्की सांगा तुमच्यासाठी हलाल ऑप्शन किंवा तुमच्यासाठी विगान ऑप्शन, ज्यामध्ये जिलेटीन हे प्लांट सोर्सपासून बनवलेलं असतं, असे ऑप्शन्स घेऊन यायला. यामध्ये पोर्क आहे. येस.